भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, मैं विशाल पटेल, SNS टीवी में एक बार फिर से आपका स्वागत है। आइए रुक करते हैं कुछ खास खबरों की ओर और दिखाते हैं SNS टीवी की यह खास रिपोर्ट। नमस्कार, SNS न्यूज चैनल से बहुत बड़ा ब्रेकिंग। महाराष्ट्र के भंडारा जिले में, पूरे महाराष्ट्र में जितने महसूल और पुलिस प्रशासन मिल करके रेती माफिया के ऊपर कमर कसा है, उससे ज्यादा भंडारा जिले में पुलिस विभाग और महसूल मिल करके 200 करोड़ रुपए का कार्रवाई किया है। और ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जी के होते हुए हुआ है। नहीं तो भंडारे में जितने लोकपालक मंत्री बने हैं, आज तक बड़ा से बड़ा कार्रवाई तो छोड़ो, छोटा भी कार्रवाई नहीं हुआ। और SNS न्यूज चैनल हमेशा रेती माफिया और अधिकारी लोग के खिलाफ न्यूज लगाया। फर्स्ट बार ऐसा है जो ऐसा इतना अच्छा महसूल मंत्री मिला है भंडारा जिले को, जिसमें घरकुल खुले आम सबको मिला। और जिला कलेक्टर और SP साहब के जितने तारीफ किया जाए उतना कम है। और डॉक्टर परिणय फुके और महसूल मंत्री बावनकुळे का बहुत बड़ा योगदान है भंडारा जिले में कि यहाँ पर महसूल के अच्छे अधिकारी लोग बैठे हैं और मैनिंग में जो साहब बैठे हैं वो ऑफिसर लोग, उन लोग को भी सलाम है SNS न्यूज चैनल का, क्योंकि मिलकर के 200 करोड़ का कार्रवाई हुआ। SNS न्यूज चैनल से मैं सैयद जाफरी, भंडारा। सरकारकडनं मिळालं नाही, त्याच्याकडे टॅक्स आहे, पावत्या आहेत त्या ठीक आहे. स्वामित्व म्हणजे आमच्या भूमी अभिलेख खात्याने रोज सर्वेक्षण करून प्रत्येकाची सलग प्रॉपर्टी कार्ड दिलं गेलं नाही. आणि जे नजूरवर आहे त्या नजूर जागेचे संपूर्ण पट्टे वाटपाची योजना भंडारा शहरामध्ये किंवा या 7 नगरपालिकेच्या भंडारा जिल्ह्यात आहेत त्या कुठल्याही नगरपालिकेला झाली. त्यामुळं आम्ही ग्रामीण भागामधल्या सर्व गावठाणांना, सर्व घरांना रोज सर्वेक्षण करून त्यांना तर स्वामित्व देणार आहोत. पण पुढच्या काळामध्ये, पुढच्या वर्षभरामध्ये किमान आम्ही हा विचार करतो आहे की भंडारा शहरातल्या आणि 7 नगरपालिकेच्या प्रत्येक व्यक्तीला प्रॉपर्टी कार्ड द्यायचं. त्याकरता लागणारं आता काल हुडकेश्वरला 45,000 घर आहेत, तिथे आम्ही 1.5 कोटी रुपये खर्च करून रोज सर्वेक्षण केलं आणि प्रत्येकाची सराव तयार केलं. BPCच्या माध्यमातून 5 कोटी रुपये खर्च करू. आणि आमचा भूमी अभिलेख विभाग, दोन्ही विभाग हा भंडारा आणि सर्व नगरपालिकांचे संपूर्ण ड्रोन सर्वे करतील आणि सर्व भंडाराच्या, सर्व नगरपालिकेच्या सर्व घरांना, ते खाजगी मालमत्ता असो की सरकारी जागा पडलं, त्यांना सरळ देण्याचा कार्यक्रम तयार करण्याची योजना आम्ही तयार केली. या ठिकाणी आम्ही हा विचार करतो आहे की जेवढे पाणंद रस्ते आहेत, जे महसूलच्या अधिकारात आहेत, या पाणंद रस्त्याचं विलेज वाईज मॅपिंग करतो. हे कधी काळी 1911 ते 1930 निराच्या काळात झालं होतं आणि मग एकत्रीकरणाचा काळ झाला. एकत्रीकरणाचं बँकिंग करायची तेव्हापासून हा रेकॉर्ड कधीच अपडेट झाला. आम्ही हा विचार करतो आहे की आता प्रत्येक महसुली गावाच्या पांढर रस्ते हे मोजमाप करायचे, जेवढे डबल डॉटेड आहे, सिंगल डॉटेड आहे. काही मामलेदार कोर्टाने ऑर्डर केलेले आहे, म्हणजे सिंगल डॉटेड, डबल डॉटेड आणि मामलेदार कोर्ट म्हणजे तहसीलदार 2 हेक्टर रस्ता नाही म्हणून 2 हेक्टरचा रस्ता काढून दिला. तो 2 हेक्टरचा रस्ता काढून दिल्यावर तो तहसीलदारने ऑर्डर पास करून रस्ता तयार केला. तो रस्ता सुद्धा आता तो रस्ता गव्हर्नमेंटला, त्याही रस्त्याचं मॅपिंग करतो आणि पुढच्या काळामध्ये या सर्व रस्त्याला क्रमांक द्यायला लागतो. VR ODRला नंबर आहे, गाव रस्त्याला नंबर आहे, विलेज रोड आहे, ODR आहे, FDR आहे, स्टेट हायवे आहे, रोडचे नंबर्स आहेत.